गृहिणीच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मग हे बघा किती छान अशी रांगोळी काढली होती. आम्ही एका जागी ना माझ्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकाला वगैरे गेलो होतो. तर आहे की नाही छान अशी त्यांनी पतंग पण काढला होता. मध्ये हळदी कुंकाचं नागवेलीचं पान वगैरे काढलं होतं बघा. आणि मग त्यानंतर आम्ही आतमध्ये गेल्यावर पण हे असं विठ्ठल रुक्मिणीची वगैरे मूर्ती ठेवून ना इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं बघा. आणि आता संक्रांत म्हटले की सुवासिनींचा एक म्हणजे वेगळाच कार्यक्रम असतो बघा हळदी-कुंकाचा म्हटलं की. आणि हळदी-कुंकाच्या निमित्ताने म्हणजे भले आपण शेजार जरी असलो तर आपल्याला त्यांच्याकडे जाणं येणं होत नाही बघा. पण एका हळदी-कुंकाच्या निमित्ताने म्हटलं तर आपण म्हणजे घरी त्यांच्या जाणं येणं वगैरे होतं. आणि मग आम्ही तिथं गेलो होतो हळदी-कुंकाला. मग मी तिथलं म्हणजे घेतलं होतं बघा डेकोरेशन वगैरे. म्हटलं आपल्या मैत्रिणींना वगैरे शेअर करता येईल. आणि परत एका ठिकाणी बोरन्हाण पण होतं, विथ हळदी-कुंकू पण होतं बघा तिथे. ते पण घेतलं. आणि आमच्या ना महाराष्ट्रामध्ये हळदी-कुंकवाचा सण आहे ना, हा खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केला जातो बघा संक्रांतीचा. तर तुमच्या पण भागामध्ये म्हणजे असं मोठा सण करतात का बघा संक्रांतीचा? आणि मग त्यानंतर ना माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे माझी सिस्टर म्हणता येईल. तिचा ना तिची गॅदरिंग वगैरे होती बघा. तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे ती. तर इतका सुंदर असा तिने पण डान्स केलेला होता. मग मला ना त्याच्यावरती सॉन्ग वगैरे लावता नाही आलं, कारण की यूट्यूबवाल्यांचं तुम्हाला तर माहितीच आहे, ते कॉपीराईट वगैरे देतो. म्हणून मग मी त्याच्यावरती म्हणजे त्यांचं जे रिअल सॉन्ग होतं ते घेतलं नाही बघा. आणि मग म्हटलं अशा प्रकारे आपण फक्त डान्स वगैरे केलेला दाखवूयात. तर परफॉर्मन्स इतका सुंदर होता. आणि त्यात परत त्यांनी अँकरिंग वगैरे पण केलेली होती. पण म्हटलं आता ती पण टाकावी का नाही टाकावी, म्हणून मी काही टाकली नाही बघा. म्हटलं त्यांच्या स्कूलची वगैरे लिंक असेल तर. मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इकडे कशी संक्रांत सेलिब्रेशन केली जाते, अशीच मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केली जाते का बघा. की म्हणजे सुवासिनींना वगैरे बोलवायचं आणि मग त्यांना हळदी-कुंकू वगैरे वाणाचं वगैरे द्यायचं. आणि मग म्हणजे त्यांना खायला वगैरे म्हणजे करायचं. कोणी चहा कॉफी करतं, कोणी नाश्त्याला वगैरे ठेवतं बघा. तर म्हणजे तुमच्या भागात पण अशी मोठी संक्रांत वगैरे सेलिब्रेशन केली जाते का? आमच्या इकडे नवीन म्हणजे ज्या मुलींचं लग्न वगैरे नवीन झालेलं आहे ना, तर त्यांची पण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात संक्रांत वगैरे केलेली असते बघा. काळी साडी वगैरे घालतात तिला. आणि मग हलव्याचे दागिने वगैरे घालून अशी तिला वाणवसा करून मोठी संक्रांत करतात बघा तिची. आणि मग सुहासिनींना वगैरे बोलवतात आणि हळदी-कुंकू वगैरे देतात. नाव वगैरे घ्यायला लावतात. मग म्हणजे तुमच्या पण भागामध्ये असं करतात का बघा मैत्रिणींनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला आणखीन माझा कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल हे पण मला तुम्ही म्हणजे सांगा. मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ म्हणजे करायचा प्रयत्न करेल. मग आता आम्ही पण हळदी-कुंकू ठेवणार आहे, तर तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. आम्ही पण म्हणजे वाणासाठी म्हणजे आम्ही काय देणार आहोत, काय डेकोरेशन करणार आहोत, किंवा मग आणखीन काही. आणि त्यातनं परत आता माझा जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे ना मैत्रिणींनो, तर तो म्हणजे माझ्या मुलांनी फेन्सिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता बघा. तर मग त्याला पण म्हणजे मेडल वगैरे मिळालं आहे आणि त्यांच्या स्कूलला पण ट्रॉफी मिळाली आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. त्यांच्या स्कूलला सेकंड असं म्हणजे प्राईज मिळालेलं आहे. स्कूललाच सेकंड ट्रॉफी मिळालेली आहे चॅम्पियनशिपची. तर मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. तर तुम्ही माझा नेक्स्ट ब्लॉग येण्याची वाट पहा मैत्रिणींनो. चला तर मग आता आपण अशाच एका माझ्या डेली रूटीन आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी भेटेन तुमच्यासोबत. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.